दान केल्याने मनुष्य भवसागरातून तरून जातो. नमस्कार, मी कल्पना आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणते दान केल्याने आपल्याला काय फळ प्राप्त होते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर चला पाहूया आपण माहिती. देश, काल, पात्र पाहून दान करावे. सुवर्णदान, गोदान इत्यादी पवित्र दाने आहेत. सर्वांमध्ये श्रेष्ठ म्हणजे विद्यादान होय. ज्ञानी माणूस दानाचा स्वीकार करून दात्याला व स्वतःला तारतो, यात काही शंका नाही. सुवर्णदान देणे म्हणजे देवांनाच दान देणे होय. भूमिदान हे अतिशय श्रेष्ठ आहे. या दानाने मनुष्याच्या सर्व कामना पूर्ण होतात. सर्व दानांमध्ये गोदान हे दान श्रेष्ठ आहे. जो मनुष्य स्वच्छ कपिला गायीचे सालंकृत दान देतो त्याच्या इहपरलोकीच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तुलादान ही महत्वाची आहे. आपल्या वजना इतके शुभ वस्तूंचे दान करावे. तुलादान करणारा माणूस सर्व पापापासून मुक्त होतो. तुलादान करताना दात्याने भगवान शंकराचे नामस्मरण करावे. त्याला प्रार्थना करावी, हे महाप्रभू, तुम्ही तुला पुरुष आहात. मी आपणास मनोभावे नमस्कार करीत आहे. आज माझ्या वजना इतक्या शुभ वस्तू मी सुपात्र व्यक्तींना अर्पण करीत आहे. या सत्कामाने संतुष्ट होऊन तुम्ही माझ्याकडून आत्तापर्यंत जाणता अजाणता घडलेली व न घडलेली सर्व पापे हरण करा. त्यानंतर तराजूच्या दुसऱ्या पारड्यातील आपल्या वजना इतक्या शुभ वस्तू सुपात्राला दान कराव्यात. त्यामुळे मनुष्याचे परमकल्याण होते. जो कोणी अशा प्रकारे तुला करेल त्याला इहपरलोकी सुख शांती प्राप्त होते. तर ही विविध दानांविषयी आलेली शिवमहापुराणातील माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका व आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.